तोरणमाळच्या परिसरात जाण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी महामंडळाची एसटी बस जी आहे ती धावत नाहीये. त्यामुळं अशा पद्धतीने जीवघेणा प्रवास जो आहे तो इथल्या नागरिकांना जे आहे ते करावं लागत असतं. दळणवळणासाठी हे नागरिक जे आहे ते दररोज खालच्या भागामध्ये म्हणजे मसावद असेल, शहादा असेल, नंदुरबार असेल या ठिकाणी येत असतात. मात्र या ठिकाणी बसची सुविधा नसल्यामुळं या नागरिकांना जीवघेणा प्रवास जो आहे तो करावा लागत असतो. तर दुसरीकडं या राज्य शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी जिथं गाव तिथं बस अशी सेवा जी आहे ती चालवली जाते. मात्र ही परिस्थिती विदारक परिस्थिती पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सांगा राज्य शासनाच्या वतीने हे जे गाव तिथं बस ही खरंच अर्थाने पोहोचली का असा काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने तोरणमाळ हे विकासाच्या दृष्टीने पाहिलं जात असतं. मात्र ज्या पद्धतीने या अवस्था आहे त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकास झाला आहे का असाच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडं उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने अंकुश जो आहे तो ठेवला जात नाही. एकीकडं या लोकांना दळणवळणासाठी महामंडळाची बस नसल्यामुळं असा जीवघेणा प्रवास जो आहे तो करावा लागत आहे. त्यामुळं हा जीवघेणा प्रवास नेमका किती दिवस आणि किती वर्ष करावा लागेल किंवा एखादी मोठ्या अपघाताची वाट जिल्हा प्रशासनाची किंवा राज्य सरकार पाहत आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसारे, टीव्ही मराठी, तोरणमाळ, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.